नमस्कार, मी अमृता आकाश. स्वीट होम मध्ये आपलं स्वागत. स्वीट होम मध्ये आज आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय वास्तुतज्ञ डॉक्टर रविराज आहेरराव आहेत. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्या अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊयात. भारतीय वास्तुशास्त्रातील अत्यंत अनुभवी सन्माननीय ते व्यक्ती आहेत. वास्तुशास्त्रातील प्रबंधाला आंतरराष्ट्रीय मुक्त विद्यापीठ कोलंबो तर्फे त्यांना डॉक्टरेट पदवी देखील मिळाली आहे. विना तोडफोड वास्तु दोष निवारण पद्धतीचे ते संशोधक देखील आहेत. आतापर्यंत 45,000हून अधिक संतुष्ट ग्राहक त्यांचे आहेत, तर 10,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे वास्तुशास्त्रातील आदर्श गुरु सर ठरलेले आहेत. अनेक चॅनल्ससाठी वास्तुशास्त्र विषयाअंतर्गत 750हून अधिक एपिसोड देखील त्यांनी केलेले आहेत. अनेक वृत्तपत्र आणि अन्य अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोध निबंध सादरीकरण केल्यानं त्यांचा सन्मान देखील झालेला आहे. वास्तुशास्त्राचे वैज्ञानिक तसेच प्रात्यक्षिक अभ्यासासह जगासमोर त्यांनी सादरीकरण केलेले आहे. वास्तू रविराज मराठी आणि इंग्रजी भाषेत त्यांची पुस्तकं आहेत. मराठी रंगभूमीच्या इतिहासात प्रथमच माहितीपर मनोरंजक 2 अंकी एक पात्री नाट्याचे 400हून अधिक यशस्वी प्रयोग देखील सरांकडून झालेले आहेत. अनेक नामवंत तसंच लहान मोठ्या बांधकाम व्यावसायिक, अधिकृत वास्तुतज्ञ, अनेक राजकीय नेते, उद्योगपती, उच्च पदस्थ अधिकारी, संस्था आणि हजारो जनतेच्या संतोषास ते पात्र देखील ठरलेले विश्वसनीय नाव देखील आहे, म्हणजेच डॉक्टर रविराज आहेरराव. वास्तुशास्त्र वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम आयोजित बून टू कम्युनिकेशन इंडस्ट्री या विषयावर त्यांनी डावोस स्वित्झर्लंड इथे 2015 साली भाषण देखील केलेलं आहे. हैदराबादमध्ये कार्यक्रम झाला, त्यात 2005 साली बेस्ट वास्तू कन्सल्टंट आणि बेस्ट वास्तू एज्युकेशन इन्स्टिट्यूट अवॉर्डनं त्यांना सन्मानित करण्यात आलंय. एक अनोखी बाब म्हणजे पेन ड्राईव्हच्या माध्यमातून वास्तुशास्त्र शिक्षण देणारी देशातील प्रथम व्यक्ती म्हणून सरांची ओळख आहे. खरं तर इतका मोठा परिचय आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय वास्तुतज्ञ म्हणून तुमची संपूर्ण ही कारकीर्द आहे. त्यामुळे अनेकांना वास्तुशास्त्रासंदर्भात प्रश्न पडलेले असतात आणि त्यात जर योग्य व्यक्तीकडून आपल्याला मार्गदर्शन मिळालं तर अनेक प्रश्न सुटू शकतात. पहिलाच प्रश्न असा आहे की वास्तुशास्त्राचा मानवी जीवनावर कितपत प्रभाव आणि त्यात सुद्धा आर्थिक प्रगती, स्थैर्य याबद्दल तुम्ही काय सांगाल? अमृता, तुझ्या प्रश्नाचं जर एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं ना, तर मी असं म्हणेन की मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीवर, मग तुमचं वैयक्तिक जीवन असू दे, व्यावसायिक असू दे, म्हणजे प्रोफेशनल आणि बिझनेस, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जे काही काम करताय त्या प्रत्येक कामावर किंवा त्या प्रत्येक गोष्टीवर वास्तुशास्त्राचा प्रभाव आहे. आता हे अधिक विस्तृतपणे सांगायचं झालं तर माणसाला काय लागतं? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माणसाला पैसा हवा, मग आरोग्य हवं, मग शिक्षण हवं, मग घरामध्ये सुसंवाद हवा, मग करिअर, ग्रोथ, स्टॅबिलिटी, प्रमोशन, घरात शांतता, आनंदी आनंद. मग व्यवसाय असेल तर मग व्यवसायामध्ये ऑर्डर आल्या पाहिजे, मग त्या ऑर्डर व्यवस्थित मटेरियलाइज झाल्या पाहिजे, मग त्याचं प्रोडक्शन असेल तर ते प्रोडक्शन झालं पाहिजे, किंवा जे काही वर्कआउट करायचं आणि तो माल किंवा ती सर्व्हिस डिस्पॅच करणं, त्याचं पेमेंट येणं, हे पेमेंट अडकणं हा सुद्धा वास्तुशास्त्राचा भाग आहे. सो ते पेमेंटची रिकव्हरी येणं, मग त्यातून देणी सगळी देणं, आपल्या कंपनीला प्रॉफिट होणं किंवा तुमच्या करिअरला त्यातून लाभ होणं, या सगळ्या गोष्टी. एवढंच कशाला, जर तुमचा स्वतःचा व्यवसाय, बिझनेस आहे किंवा तुमच्या घरात जेवढी माणसं आहे त्यांच्यामध्ये सुसंवाद कसा होईल किंवा तुमच्या वर्कर्समध्ये, एम्प्लॉईजमध्ये एक सौहार्दपूर्ण वातावरण, त्यांची प्रोडक्टिव्हिटी, एफिशियन्सी, या सगळ्या गोष्टींवर, म्हणजे तुम्हाला मी असं म्हणेन की तुम्ही आयुष्यातलं, तुमच्या आयुष्यातली कुठलीही गोष्ट सांगा आणि मी असं म्हणेन की त्या प्रत्येक गोष्टीशी वास्तुशास्त्राचा संबंध आहे. एखाद्याला जर लीगल प्रॉब्लेम येत असतील तर निश्चितच त्याचा सुद्धा त्याच्या वास्तूशी संबंध आहे. एखादा माणूस खूप चांगली नोकरी करतोय, सगळं काय आपण तो त्याचं व्यवस्थित सगळे एफर्ट्स देतोय, एफिशियन्सी देतोय, पण तरी सुद्धा त्याला अपेक्षित ॲप्रिसिएशन, रिकॉग्निशन, अवॉर्ड्स, रिवॉर्ड्स, इन्सेंटिव्ह हे जर मिळत नसतील तर कदाचित कुठेतरी त्याचा बेडरूम चुकीच्या दिशेत आहे, त्यामुळे त्याचं डिसिजन चुकतंय किंवा त्याचा स्वतःला तो व्यवस्थित मांडू शकत नाहीये. सो एवढंच नाही तर मी असं म्हणेन की अगदी संतान प्राप्ती,
अगदी एखाद्या जेलसाठी सुद्धा वास्तुशास्त्र लागू असतं. म्हणजे माझ्या आयुष्यातला एक असा किस्सा आहे की एका जेलच्या एका कोठडीमधले जे कैदी होते ते जरा जास्तच एकमेकात भांडणं करायचे किंवा तापट जास्त होते. फक्त त्यांची दिशा बदलली आणि त्यांची दशा बदलली, म्हणजे थोडक्यात ते शांत झाले. म्हणजे जे अग्नितत्वात होते त्यांना जलतत्वात आणलं तर इमिजिएटली त्यांच्यामध्ये शांतता आली आणि त्यांचे भांडणं कमी झाले. सो म्हणून वास्तुशास्त्राचा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्याचा अंगीकार आपण केला पाहिजे. अगदीच असं म्हटलं जातं की वास्तू तथास्तू म्हणते, कारण की ज्या घरात आपण राहतो किंवा जिथे आपला वावर असतो त्या वास्तूचा आपल्यावर किती परिणाम होऊ शकतो अशी अनेक उदाहरणं अर्थात तुमच्याकडे आहे. मात्र नवीन घर खरेदी करताना किंवा एखादी वास्तूची निवड करताना नेमकं आपण काय केलं पाहिजे, आणि त्या ठिकाणी विकासकांचाही असा दावा असतो की आम्ही जे बांधकाम करतोय ते अगदी वास्तुशास्त्राला धरूनच आहे, तर यामध्ये नेमकं किती तथ्य आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमृता, हा प्रश्न तू जो आत्ता मला विचारलायस ती योग्य वेळ आहे. कारण नुकताच दसरा झालेला आहे आणि दिवाळी येऊ घातलेली आहे आणि जनरली दसरा दिवाळीच्या निमित्ताने लोक नवीन घराचं खरेदी करायसाठी बाहेर पडतात. मग अशा वेळी निश्चितच आज बेसिकली मी असं म्हणेन की भारतीय ग्राहकांमध्ये, घर घेणाऱ्या ग्राहकांमध्ये वास्तुशास्त्राबद्दलची आस्था, आवड आणि विश्वास हा प्रचंड वाढलेला आहे. म्हणजे भारतात अनेक वेगवेगळ्या मीडिया हाऊसकडून असे वेगवेगळे सर्वे घेण्यात आलेले आहेत आणि ते सर्वे असं सांगतात की नवीन घर घेणारी प्रत्येक व्यक्ती म्हणजे साधारणपणे 92% ग्राहक वास्तुशास्त्राबद्दल विचारतात. आता दुर्दैवाने वास्तुशास्त्रानुसार त्यांना घरं कमी मिळतात किंवा बऱ्याच वेळा त्यांची दिशाभूल केली जाते. हा विषय मला जरा थोडासा विस्तृत मांडावा लागेल. पहिली गोष्ट म्हणजे जो कोणी नवीन घर घेतोय त्या नवीन घर घेणाऱ्या व्यक्तीला आपली रिक्वायरमेंट, म्हणजे त्याला 1 BHK घ्यायचं आहे, 2 BHK घ्यायचं आहे, त्याचं बजेट काय, कुठल्या लोकेशनला पाहिजे, शिवाय स्टेशन किती जवळ असेल, मुलांची शाळा, बाजार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते बघून मग ते घर शोधायला सुरुवात करतात. त्यात तो प्रोजेक्ट विश्वासार्ह आहे, अप्रुव्हल्स, आता रेरामुळे बरं झालं सगळं, या गोष्टी कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या. पण हे सगळं करत असताना चांगलं घर पसंत पडणं, आता या ठिकाणी नवीन घर घेणाऱ्यांवर एक प्रॉब्लेम असतो. तो नवीन घर बघायला जातो आणि मग एखाद्या बाल्कनीमधून त्याला जे समोरचं विहंगम दृश्य दिसतं आणि तो त्या घराच्या प्रेमात पडतो. आणि मग मी इथे सांगेल की सौंदर्यापेक्षा वास्तुशास्त्र फार महत्त्वाचं आहे. कारण आपण आत्ता पहिल्या प्रश्नातच की तुमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीवर वास्तुशास्त्राचा प्रभाव आहे आणि जवळजवळ 50% त्याचा तुमच्या आयुष्यावर प्रभाव आहे. त्यामुळे तुम्ही जर घर घेणार असाल ना, तर मी असं म्हणेन की तुम्ही 2, 3, 4 किंवा 5 ऑप्शन्स निवडा वेगवेगळ्या साईट्सवर. नंतर एका वास्तुतज्ञाला बोलवा, त्या वास्तुतज्ञांकडून त्याचं सखोल परीक्षण करा. मला इथे घर घेणाऱ्या ग्राहकांना सांगायचंय की तुम्ही लाखो करोड रुपये गुंतवून नवीन घर घेताय, मग ते नवीन घर घेताना ते वास्तुशास्त्रानुसारच घ्या. एक उदाहरण सांगेन मी की एका इमारतीच्या एका फ्लोअरवर 4 फ्लॅट, 4 पैकी एक फ्लॅट हा 60 म्हणजे 60% पॉझिटिव्ह असतो. त्याच्या डायगोनली अपोजिट एक फ्लॅट फक्त 20% पॉझिटिव्ह असतो आणि उर्वरित 2 हे 35 ते 40. बघा, एकच लोकेशन, एकच बिल्डिंग, सेम एरिया, सेम किंमत, एक 60%, एक 15% किंवा 20%. मग ही तफावत. आणि तुम्ही जी गुंतवणूक करताय त्या गुंतवणुकीला खऱ्या अर्थाने जर अर्थ प्राप्त व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल, तुमची, तुमच्या मुलांची, तुमच्या परिवाराची सर्वांगीण प्रगती व्हावी असं जर वाटत असेल, तर तुम्ही खऱ्या अर्थाने वास्तुशास्त्रानुसारच घर घेतलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. ही खोंगाट बांधा, नंबर 1. आता दुसरा भाग, तुम्ही वास्तुशास्त्र मागता हो, पण तो समोरचा जो सेल्स एक्झिक्युटिव्ह असतो ना, हो आमची घरं पूर्व पश्चिम आहेत, किंवा आमच्या आर्किटेक्टला वास्तुशास्त्र माहिती आहे, किंवा हा किचन आम्ही दिलंय ना आग्नेयला, तो काहीतरी 1-2 वाक्य तुमच्या तोंडावर फेकतो आणि तुमचा त्याच्यावर विश्वास बसतो. इथे खबरदार,
इथे लक्ष घाला म्हणून वास्तुतज्ञाला बोलवा. इनफॅक्ट वास्तू रविराजने गेल्या 20 वर्षापासून एक चळवळ चालवली आहे आम जनतेमध्ये की हक्काने घर बागा वास्तुशास्त्रानुसार. हे आमच्या चळवळीचं नाव आहे. आम्ही त्या सर्वसामान्य माणसाला सतर्क करतो. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की वास्तुशास्त्रानुसार अशा सगळ्या मोठमोठ्या प्रकल्पांची निर्मिती वास्तुशास्त्रानुसार होऊ शकते. असे आजपर्यंत आम्ही अनेक प्रकल्प केलेत आणि अक्षरशः मी तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो की आत्ता या घडीला किमान 2 कोटी स्क्वेअर फुटाची कामं चालू असलेले किंवा येऊ घातलेले प्रकल्प ज्याच्यामध्ये पूर्ण प्लॅनिंग डिझायनिंग म्हणजे अगदी तो फ्लॅटचा किचन दरवाजा 60-70%. आज जे घर तुम्हाला 40% पॉझिटिव्ह मिळतं ना ते आम्ही जेव्हा डिझाईन करतो ना ते 70-75% तुम्हाला नॅचरल पॉझिटिव्ह मिळतं. मग विचार करा की खऱ्या अर्थाने तुमच्या गुंतवणुकीला अर्थ प्राप्त व्हायचा असेल. घर माणूस आयुष्यात एकदाच घेतो. ते घ्यायचं तर चांगलंच घेतलं पाहिजे. तिथे प्रगती झाली पाहिजे. नाही तर नवीन घरात गेलो आणि मग भांडणं सुरू झाले, आजार सुरू झाले आणि ह्या सगळ्याच्यात कटकटी आणि त्या कटकटींमध्येच तो माणूस पूर्णपणे त्याची प्रगती खुंटते. कारण ते झुंजण्यामध्ये त्याचं आयुष्य जातं. प्रगतीकडे त्याचं लक्ष नाही होत. मग या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून तुम्ही घर घेताना आणि दिवाळी दसरा हा मुहूर्ताची वेळ आहे त्यामुळे सतर्क व्हा आणि वास्तू रविराजच्या वेबसाईटवर किंवा तुमच्या वास्तू रविराजच्या हेल्प डेस्कवर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची अतिशय चांगली माहिती मिळेल. तर अगदी सर जसं तुम्ही सांगितलं की घर खरेदी करत असताना विकासकांकडून जरी काहीही सांगितलं असेल तरी देखील तज्ज्ञ वास्तुशास्त्रांचा जर आपण या ठिकाणी मार्गदर्शन घेतलं तर पुढे आपल्या आयुष्यात होणाऱ्या सगळ्याच गोष्टी सकारात्मक होऊ शकतात. त्यामुळे या विषयासंदर्भात आपण सरांकडून आणखीन माहिती घेणारच आहोत. कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा स्वीट होम. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वीट होम मध्ये आपलं स्वागत. स्वीट होम मध्ये आज आपण वास्तुशास्त्र तज्ज्ञ श्री रविराज आहेरराव सर यांच्याकडून अधिक माहिती घेतोय. नेमकं वास्तुशास्त्र ही किती मोठं आहे आणि एखादं घर असेल किंवा एखादी वास्तू असेल त्यासाठी ते किती महत्त्वाचं असतं याविषयी तुम्ही सांगतातच आहे. आणि या विषयासंदर्भात आपल्याला एक फोन आला आहे पुण्यावरून समीर जोशी यांचा. समीर, आपला प्रश्न विचारा. सर नमस्कार, मी समीर जोशी बोलतोय पुण्यावरून. नमस्कार सर, कोविडमुळे ना धंद्यात प्रचंड आर्थिक कर्ज झालं आहे माझं. तर खूप टेन्शन मध्ये आहे सर मी. तर त्यावर कृपया उपाय आहे का काही? समीर, एक गोष्ट लक्षात घ्या. जर तुमच्या म्हणजे कोविडमुळे सगळ्यांनाच त्रास झालाय त्यात काय वाद नाहीये, पण त्या त्रासाची तीव्रता एकंदरीत तुमच्या बोलण्यावरून असं दिसतंय की ती तुमच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे असं आहे. तर आता या ठिकाणी सगळ्यात पहिलं महत्त्वाची गोष्ट हे बघितलं पाहिजे की तुमच्या घराची साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशा ही आधी चेक केली पाहिजे. कारण साऊथ वेस्ट ही दिशा माणसाचं वैयक्तिक जीवन आणि आर्थिक जीवनाचं स्थैर्य प्राप्त करून देणारी असते. आणि जर का तिथे टॉयलेट आला असेल, किचन आलं असेल, मेन डोअर म्हणजे मेन एंट्रन्स किंवा लिव्हिंग रूम आला असेल किंवा मोठ्या प्रमाणावर एखादी अंडरग्राऊंड वॉटर टँक आली असेल तर अशा घरामध्ये किंवा अशा व्यावसायिक वास्तूमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटके बसणं, आर्थिक नुकसान होणं हे निश्चित होऊ शकतं. शिवाय याच्या व्यतिरिक्त मी असं म्हणेन की तुमचा साऊथ वेस्ट हेवी आहे का लाईट आहे किंवा तुम्ही तुमची बसण्याची जागा साऊथ वेस्टमध्ये आहे का किंवा तुमच्या घरामध्ये तुमचा मास्टर बेडरूम साऊथ वेस्टमध्ये आहे का, या अशा अनेक गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि मग त्या आधारावर तुमचं नुकसान दूर करणं हे शक्य होईल. मग आता तुमचं कर्जबाजारी झाला तर तुमच्याकडे पैसा आला पाहिजे. मग पैसा येण्यासाठी मी तुम्हाला असं म्हणेन की तुम्ही उत्तर दिशेमध्ये निळ्या रंगाच्या काही वस्तू ठेवा, दक्षिण दिशेमध्ये लाल रंगाच्या वस्तू ठेवा, उत्तर पूर्व ईशान्य दिशा हलकी करा आणि घरात जेवढा कचरा किंवा अनावश्यक गोष्टी असतील त्या त्वरित दूर करा. ह्या जर तुम्ही केल्यात तर कुठेतरी तुमची गाडी आता बंद पडलेली आहे ती चालू व्हायला सुरुवात होईल. आणि याही पलीकडे जाऊ, कोविड नंतर तर मी सर्व उद्योजकांना असं सांगू इच्छितो की मार्केट आता खऱ्या अर्थाने ओपन झालंय आणि भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर
व्यावसायिक खूप चांगल्या संधी येत आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की भविष्यात येणारे धोके टाळण्यासाठी तुम्ही आत्ताच तुमच्या वास्तूचं जरा म्हणजे निगेटिव्ह फॅक्टर्स चेक करून घ्या, ते क्लिअर करा, आपोआप तुमची गाडी वेगात पुढे सरकेल. अगदीच. येस. तर समीर, जसं सरांनी सांगितलं, काही गोष्टी आहेत त्या जर तुम्ही केल्या तर नक्कीच सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू शकतात. आणि समीर सोबतच असंख्य असे प्रेक्षक आहेत जे आता आपला कार्यक्रम पाहतात आहेत. तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर स्क्रीनवर सरांचे नंबर आहेत, नक्कीच तुम्ही सरांशी संपर्क करू शकतात आणि सरांचं मार्गदर्शन देखील घेऊ शकतात. सर, आजच्या भागातून वास्तुशास्त्र आणि आपण ज्या ठिकाणी राहतोय तिथे कोणकोणते बदल करायला हवेत याबद्दल तुम्ही सांगतातच आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी नेमका या भागातून काय बोध घ्यावा आणि त्याचबरोबर काही महत्त्वाच्या टिप्स आहेत का ज्या तुम्ही प्रेक्षकांना देऊ इच्छिता? सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या ह्या एपिसोडमधून मी तुम्हाला एक गोष्ट सांगायचा प्रयत्न हा केला आहे की मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीवर वास्तुशास्त्राचा प्रभाव आहे. मग उत्तर दिशा पैसे आणून देते किंवा उत्तर दिशा अपॉर्च्युनिटीज आणून देते. ईशान्य दिशा तुमच्या आलेल्या अपॉर्च्युनिटीजवर व्यवस्थित तुमची विचारधारा किंवा ते प्लॅनिंग स्ट्रॅटेजी तयार करणं ह्याच्यावर तुम्हाला मदत करते. पूर्व दिशा तुमचे कॉन्टॅक्ट्स वाढवते. आग्नेय दिशा तुमच्या पैशाचं रोलिंग ठीक करते किंवा वायफळ खर्चाचं प्रमाण वाचवते. दक्षिण दिशा तुम्हाला समाधान देते किंवा आत्मविश्वास वाढवते. नैऋत्य दिशेतला मास्टर बेडरूम किंवा तुमची ऑफिसमध्ये बसायची जागा साऊथ वेस्ट तुमचा कॉन्फिडन्स वाढवेल, तुमचं डिसिजन मेकिंग चांगलं करेल आणि पलीकडे जाऊन तुमची प्रगती. एवढंच कशाला, तुमची वायव्य दिशा म्हणजे नॉर्थ वेस्ट हे कम्युनिकेशन, रिलेशन्स, हार्मनी या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला मदत करते. आणि तुमच्या घराचं ब्रह्मतत्व म्हणजे तुमच्या वास्तूचं ब्रह्मतत्व हे सगळ्यांना बांधून ठेवायला मदत करतं. मग या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे वास्तू ही तुमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे राहण्यासाठी आणि ओव्हरऑल प्रगतीसाठी. यासाठी तुम्ही अतिशय बारकाईने तुमच्या वास्तूकडे लक्ष दिलं पाहिजे. तिला इग्नोर करू नका, कारण ती तुमच्या जीवनात कंटिन्युअस तुम्हाला साथ देत असते. भले तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला साथ देणार नाही, पण तुमची वास्तू कशीही असू दे, छोटी असू दे, भव्य दिव्य असू दे, ती तुम्हाला साथ देते. आणि म्हणूनच वास्तू रविराज सातत्याने आपल्या वास्तुशास्त्र प्रेमींसाठी काही ना काही अनेक कार्यक्रम करत असते. आम्ही गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन गणपती अथर्वशीर्ष, श्रीसुक्त आवर्तन, आत्ता नवरात्र आम्ही पूर्ण केलं. आत्ताच 19 तारखेच्या कोजागिरीला आम्ही ऑनलाईन लघु सत्यनारायण, श्रीसुक्त आवर्तन आणि चंद्र, इंद्र, कुबेर आणि लक्ष्मी यांची ऑनलाईन पूजा केली आहे. आता 23 आणि 24 तारखेला आपण नाशिकमध्ये वास्तू महोत्सव करतोय. म्हणजे प्रत्यक्ष वास्तू रविराजची टीम नाशिकमध्ये जाते आणि तिथे लोकांना त्यांच्या घराचे किंवा व्यावसायिक जागेचे नकाशे घेऊन बोलवलंय आणि त्यांना आम्ही मोफत मार्गदर्शन देणार आहोत. त्यामुळे नाशिककरांनी 23 आणि 24 तारखेला या गोष्टीचा ॲडव्हान्टेज घ्यावा आणि तुमच्या बेसिक गोष्टी जाणून घ्या. शिवाय दर आठवड्याला वास्तू रविराजचे वेबिनार होत असतात आणि या वेबिनारमधून आम्ही अनेक गोष्टींवर किंवा अनेक विषयांवर सातत्याने मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे माझी अशी नम्र विनंती आहे की तुम्हाला काय हवंय किंवा तुमचे काय प्रश्न आहे, तुमच्या समस्या काय, हे जर तुम्ही आम्हाला कळवलं तर त्यानुसार येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये आम्ही तुम्हाला त्या पद्धतीने मार्गदर्शन देऊ आणि तुमच्या जीवनाला एक नवीन आनंद, प्रगती आणि समृद्धी कशी मिळू शकेल याचा प्रयत्न करू. अगदीच. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे येत्या काही दिवसांमध्येच नाशिक या ठिकाणी देखील सरांची संपूर्ण टीम असणार आहे. त्यामुळे तिथे देखील तुमच्या मनात वास्तू संदर्भातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं मार्गदर्शन तुम्ही सरांकडून घेऊ शकतात. त्याचबरोबर सोशल मीडियावर देखील सर बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असतात. तिथे देखील सरांचे अनेक व्हिडिओज आहेत, त्याच्या लिंक्स तुम्हाला मिळू शकतात. स्क्रीनवर सरांचा नंबर आहे. त्यामुळे वास्तुशास्त्रासंदर्भात तुम्हाला जर काही माहिती हवी असेल आणि तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर त्या संदर्भात नक्कीच तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकतात. सर, या संपूर्ण भागात खरं तर वास्तू संदर्भात तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी सांगतच आहात, मात्र प्रेक्षकांना ही उत्सुकता असते की आम्हाला सरांकडून काही महत्त्वाच्या टिप्स मिळू शकतात का, तर त्या काय असतील? त्याच्या बाबतीत मी असं म्हणेन की सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्या घरातील
अनावश्यक गोष्टी म्हणजे कुठलीही वस्तू जी क्वचित कधीतरी लागत असेल, जुने कपडे, जे काही सामान जे लागत नाहीये, रद्दी, कचरा, या सगळ्या गोष्टी घरातून बाहेर काढा. नंबर 1. नंबर 2, तुमच्या देवघर किंवा तुमच्या धर्मानुसार तुमचं पवित्र पूजास्थान हे तुमच्या संपूर्ण घराच्या ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये ठेवा. मी एवढी खात्री देतो की जर तुम्ही नॉर्थ ईस्टमध्ये देवघर आणलं ना तर तुमच्या समस्या सुटण्यासाठी तुम्हाला मार्ग आपोआप सापडेल. नवीन पैसा यावा, अपॉर्च्युनिटीज यावा, ऑर्डर यावा असं वाटत असेल तर उत्तरेला निळा रंग, दक्षिणेला लाल रंग, शिवाय मी असं म्हणेन की तुमचा मास्टर बेडरूम साऊथ वेस्टमध्ये, आणि या दिवाळीपूर्वी संपूर्ण घर लख्ख करा. घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये काचेच्या बाउलमध्ये जाड मीठ ठेवा. गोमूत्राने तुमच्या घरामध्ये जर पाण्यात 4 थेंब टाकून गोमूत्राच्या माध्यमातून घराला जर पोचा केलात किंवा घर स्वच्छ केलं तर घराचं शुद्धीकरण होईल. घरामध्ये रोज स्तोत्र मंत्र नक्की म्हणा. त्यामुळे तुमच्या घरामध्ये पवित्र ऊर्जा लहरी अधिक निर्माण होतील. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की शरीर प्रफुल्लित तर मन प्रफुल्लित, आणि शरीर आणि मन दोघं प्रफुल्लित झाले तर तुमच्याकडून तुमच्या कामाचा आवाका प्रचंड वाढतो आणि तुम्हाला चांगलं यश मिळतं. आणि निसर्ग शक्तीच्या माध्यमातून तुम्ही तुमचं जीवन समृद्ध करणं म्हणजे वास्तुशास्त्र. अगदीच. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे वास्तुशास्त्रासंदर्भात तुमच्या मनातही कोणता प्रश्न असेल तर स्क्रीनवर नंबर दिसतात, त्या नंबरवर देखील तुम्ही आम्हाला सूचना देऊ शकतात. त्याचबरोबर कार्यक्रमासंदर्भात तुम्हाला कोणता प्रश्न पडला असेल तर त्याही शंकेचं निरसन सरांकडून होऊ शकतं. त्यामुळे वास्तुशास्त्रासंदर्भात आणि तुमच्या वास्तुसंदर्भात तुम्हाला सरांकडून अधिक मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच तुम्ही सरांशी थेट संपर्क देखील करू शकतात. सर, खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही इथे आलात आणि वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनावर किती प्रभाव पडतो, अगदी छोट्या छोट्या गोष्टी आणि महत्त्वाच्या काही टिप्स आहेत, आणि या टिप्स ऐकल्यानंतर अर्थात प्रेक्षकांच्या जीवनातही सकारात्मक बदल होणार यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे आपले खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर स्वीट होम मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.